नाही, मी मी असं काही ठरवलं नाहीये, पण जास्त दिवस नाही राहता येणार मला इथे. अनु, करेक्ट आहे तुझं. हां अगं एकदम करेक्ट आहे. म्हणूनच मी तो मीरा रोडचा फ्लॅट तुझ्या नावावर करायचं ठरवलंय ना. है ना शुभ? हो ना. अगं सगळे पेपर्स मी तयार करून आणलेत. तुझं स्वतःचं वेगळं असं हक्काचं घर हवं म्हणून. ते जे पेपर्स आणलेत ना त्याच्यावर फक्त तू सह्या करायच्यास. मंदार पेपर्स घेऊन. हो बाबा. पण बाबा, याने ती कागदपत्र कुठे लपवून ठेवली होती? शी, सापडलीच नाहीत शेवटपर्यंत. मला कळतंय आता. आता तुझ्या मनात काय चाललंय ना ते मला सगळं कळतंय. अगं बाबा आहे मी तुझा. पण अनु, मी मेल्यानंतर ही सगळी प्रॉपर्टी तुम्हा दोघांनाच मिळणार आहे ना. बाबा असं का बोलताय तुम्ही? फॅक्ट आहे ना बाळा. थोडा प्रॅक्टिकली विचार करायला हवा ना आपण. मी मेल्यानंतर ही प्रॉपर्टी तुम्हाला मिळाली काय, किंवा मी जिवंत असताना ही प्रॉपर्टी माझ्या हाताने तुम्हाला दिली तर मला जास्त आनंद नाही का होणार? त्याच्यामुळे ना तू निसंकोचपणे सह्या कर. मला कुठल्या परक्या माणसाकडनं घेतेस का तू प्रॉपर्टी? नाही, मी बाबा आहे ना तुझा. माझ्याकडनंच घेतेस ना. आता सह्या करायच्या. हे घे बाबा, हे पेन. हे बघ, इथे सही कर. गुड. आता ही डिवोर्सची नोटीस उद्या अविनाशच्या घरी जाईल. ज्याची मी इतकी वर्ष वाट बघत होतो ते आता घडणार आहे. माझ्या लेकीचा वनवास कायमचा संपणार आहे. अनु आणि अविनाश यांच्यातलं नातं कायमचं संपणार आहे. अरे रे रे रे, केवढे तेल भाजीमध्ये. तेलात भाजी शिजवले की भाजीत तेल शिजवले हेच कळत नाही. हे वरण बघ, वरण आहे की पाणी आहे तेच कळत नाहीये. भात तर शिजलेला नाहीये. पोळी किती करपली आहे. राजन, अरे आज पहिलाच दिवस होता ना तिचा. पहिला दिवस म्हणजे आपल्या घरी काम करायचा पहिला दिवस होता ना, की आयुष्यात स्वयंपाकाचाच पहिला दिवस होता तिचा? काय बनवलंय हे? हे वरण आहे का हळदीचं पाणी? हे सोयाबीनच्या नावाखाली काहीतरी कडक कडक दिलंय तिने करून. भात वाटतोय हा, कारण पांढरा आहे. आणि हा पापड आहे. हे काय बनवलंय तिने?